नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। शिवशाही व स्लीपर बस गाडीमध्ये दिव्यांगांना अजूनपर्यंत सवलत नाही। शासनाचे परिपत्रक आगार प्रमुखांच्या दारावर तर दिव्यांग वाऱ्यावर। महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यात 15 तालुके येतात। तसेच या तालुक्यात दिव्यांगांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे। दिव्यांग बांधवांचे हाल अपेष्टा होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या प्रयत्नाने प्रत्येक दिव्यांग बांधवांना सुखकर प्रवास करता यावा यासाठी शिवशाही बस तसेच स्लीपर बसमध्ये प्रवास करण्यात यावा यासाठी शासनाचे परिपत्रक 1 महिन्यापासून काढण्यात आले आहे। परंतु 1 महिन्यापासून जिल्ह्यातील कोणत्याही दिव्यांग बांधवांना याचा लाभ मिळून आलेला दिसून येत नाही। बस विभागाकडून अपमानास्पद भाषा दिव्यांग बांधवांना वापरली जात आहे। शिवशाही व स्लीपर बसमध्ये 75 वर्षावरील वयोवृद्धांना 100% सवलत दिली जाते। तसेच महिलांना अर्धी तिकिटावर प्रवास करता येतो। मग दिव्यांग बांधवांना अशा सोयीपासून वंचित का ठेवले जात आहेत, असा प्रश्न जळगाव जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना पडला आहे। बस डेपोचे आगार प्रमुख आणि दिव्यांगची दिशाभूल करीत असून 1 महिन्यापासून महाराष्ट्र शासनाने शिवशाही तसेच स्लीपर बसेसमध्ये आरक्षण सीट सहित शासन परिपत्रक जिल्ह्याच्या सर्व आगार प्रमुखाकडे दिलेले असून सुद्धा या योजनेची अंमलबजावणी का होत नाही, तसे दिव्यांग बांधवांना सवलत का ठेवले जाते, याची लवकरात लवकर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना लाभ मिळाला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी सर्व दिव्यांग बांधवांकडून बोलले जात आहे। बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज। रावेर तालुका प्रतिनिधी तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी शास्त्र चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। जय हिंद।